हॅलो एव्हरीवन. आज आहे माझ्या बायकोचा बड्डे आणि मी तिच्यासाठी बनवत आहे बुके. तुम्ही बघू शकता मी इथं तिच्यासाठी तिचे फेवरेट नेल पॉलिश आणलेले वेगवेगळ्या कलरचे. होप सो शी विल लाईक इट. त्याच्यानंतर मी तिच्यासाठी खूप सारे कानातले आणले. ते कानातले मी एका काडीमध्ये लावून बंद केले. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चॉकलेट्स पण ॲड केले. डेअरी मिल्की बार जे पण तिचे फेवरेट आहे ना, अशा प्रकारे मी डेकोरेशन पण केलं आहे. जसं तुम्ही बघू शकता डेकोरेशन. हॅपी बर्थडे लव अँड होप सो तिला हे सरप्राईज आवडेल. आणि त्यानंतर मी फ्लॉवर्स ॲड केले फॅनवर. झोपलेली होती, तिला मी उठवलं रात्री 12 वाजता. जशी ती उठली तिच्या अंगावर मी फ्लॉवर गुलाबाचे पेटल्स टाकले. झोपेतून उठत नव्हती, तिला जबरदस्ती उठवलं. आता तिला मी सरप्राईज दाखवण्यासाठी घेऊन जाणार आहे. तर बघूया तिला ते सरप्राईज आवडतं का. त्या पहिले मी तिला आमच्या हॉलच्या पडद्याच्या मागे उभा करणार आहे आणि तिच्यासाठी एक खास सरप्राईज मी तिथे करणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी इकडं कॅमेरा सेट केला आणि आता ती जशी बाहेर येईल मी तिच्या अंगावर रोजचे पेटल्स टाकणार आहे. इथं ती रोजचे पेटल्स पाहून ती खूप खुश झाली, जसं तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी सगळेच्या सगळे पेटल्स तिच्यावर टाकले. त्यानंतर ती खूप खुश झाली आणि त्यानंतर मग मी एक सरप्राईज तिला दिलं. ते म्हणजे फॅन्सवर मी पेटल्स टाकले होते, ते पाहून ती खूपच खुश झाली. नंतर डेकोरेशन बघायला तिने बुके उचलला. तिला तो बुके पण खूप आवडला, कारण की सगळ्या फेवरेट गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आता ती तुम्हाला त्यामध्ये बघा, मी एक फ्लॉवर लावलं होतं गुलाबाचं. कॅडबरी, किटकॅट कॅडबरी, त्यानंतर डेअरी मिल्क तिची फेवरेट, त्याच्यानंतर मिल्की बार ती पण तिची फेवरेटच होती, आणि नंतर 5 स्टार होती. त्यानंतर तिला आवडेल का नाही मला डाऊट होता, पण तिला ते कानातले खूप आवडले. तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या टाईपचे कानातले तिच्यासाठी आणले होते. ते कानातले पाहून ती म्हणाली, तुम्ही ते कानातले कुठून आणले एवढे सारे. मी तिला सांगितलं, तुझ्यासाठी ते सरप्राईज आहे, तू शोधून दाखव. तिला प्रत्येक कानातलं खूप आवडलं आणि तिला त्याच्यानंतर बघा ती किती छान बघते. त्याच्यानंतर मी जेम्सचं पॅकेट पण लावलं होतं आणि नेल पेंट पण लावलं होतं. नेल पेंट बघू शकतात. तिला नेल पेंटचे शेड्स खूप आवडले. ती म्हटली की तुम्ही कुठून आणले एवढं सगळं. याच्यानंतर तिच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज वेट करत होतं. मग मी तिला म्हटलं, अगं बस का, एवढंच सरप्राईज का. याच्यानंतर ती म्हणती नाही बस झालं एवढंच. तर मग तिला म्हटलं, अरे हे तर काहीच नाही आहे, आत्ता शिकतो सुरुवात आहे. आता नेक्स्ट सरप्राईज येणार आहे. मग ते सरप्राईज मी माझ्या ऑफिसच्या बॅगमधून काढलं. ते पाहताच ती खूप खूप हसायला लागली आणि अक्षरशः तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती म्हणू लागली, बापरे एवढं सगळं कधी केलं तुम्ही आणि कसं कसं केलं. अक्षरशः तिची आनंद अश्रू तुम्ही बघू शकता. तिला ती मॅगझिन खूप आवडली. मॅगझिन करण्याच्या मागे माझा एकच हेतू होता की ती माझ्यासाठी किती स्पेशल आहे. अँड बायको, you deserve this queen because you are the queen.
So each and every page she is looking so much desperately. As you can see here, she loved the surprise, she loved so much. As you can see her the on her face. आता तुम्हाला ती मॅगझिन दाखवते बघा. नक्की सांगा कमेंटमध्ये मॅगझिन कशी वाटली ते. ही सगळी मॅगझिन मी स्वतः डिझाईन केली आहे, अँड यू नो विथ द हेल्प ऑफ AI. त्यामध्ये मी तिला यूट्यूबर, ब्लॉगर, गृहलक्ष्मी, वेअरिंग साडी, सो मच स्टायलिश, बरंच काही म्हटलेलं आहे. अँड तुम्ही बघू शकता टायटल जे माझ्या मॅगझिनचं आहे, पल्लवी मिस युनिवर्स वाईफ ऑफ चेतन. त्यानंतर तिला तो बुके पण खूप आवडला.